आपण कटीची आमटी, त्याला पुरणाची आमटी असे म्हणतो. 1 वाटी डाळ घेतलेली आहे, पाण्याने स्वच्छ धुवून 2 कांड्या पाणी असं आपण ठेवलेलं आहे. कुकरला त्याच्या 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर घेतलेली आहे. कांदा तव्यावरती भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं खोबरं किसुद्धा भाजून घेतलेलं आहे. हे सगळं वाटण एकत्र करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून घेतल्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी आणि आपण जे वाटण घेतलेलं आहे ते चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तेल सुटल्याच्यानंतर हळद, मीठ, चटणी, कांदा लसूण मसाला, अद्रक लसूण मसाला आपल्या आवडीनुसार ते मसाले घालायचे आहेत. त्याच्यानंतर आपण मिक्सरमधनं डाळ बारीक करून घेऊया. बारीक करून घेतल्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकून कढईमध्ये टाकून घेऊया. कढईमधून डाळ टाकल्याच्यानंतर चांगली उकळी फुटेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपली कटीची आमटी तयार आहे.